हॅलो. या आधीच्या व्हिडिओजमध्ये आपण पाहिलंय की जर एका तारेतून विद्युत प्रवाह प्रवाहित केला तर त्या तारेजवळ ठेवलेली चुंबकीय सुई विचलित होते. याचा अर्थ असा की विद्युत प्रवाह वाहून नेणारी तार चुंबकावर बल प्रयुक्त करू शकते. पण न्यूटनचा तिसरा नियम हे सांगतो की प्रत्येक क्रियेसाठी समान आणि विरुद्ध प्रतिक्रिया असते. म्हणजे जर विद्युत प्रवाह वाहून नेणारी तार चुंबकावर बल प्रयुक्त करत असेल तर याचा अर्थ की चुंबक देखील या तारेवर बल प्रयुक्त करत असेल. तर मग या व्हिडिओमध्ये आपण या बलाचे गुणधर्म शोधून काढणार आहोत. तर मग सगळ्यात आधी आपण हे चुंबक तारेवर बल का प्रयुक्त करते याचा विचार करूया. पहा, आपल्याला हे माहिती आहे की तार ही चुंबकावर बल प्रयुक्त करते आहे, हे तर इथे दिसतंच आहे. आणि मग असं का होत आहे? आपण पाहिलं आहे की जेव्हा तारेतून विद्युत प्रवाह केला जातो तेव्हा त्या विद्युत प्रवाहामुळे तारेच्या भोवती स्वतःचं चुंबकीय क्षेत्र तयार होतं आणि हे तारेचं चुंबकीय क्षेत्र जे अशा प्रकारे दिसेल ते या छोट्या चुंबकावर बल लावतं. मग त्याचप्रमाणे आपण या प्रश्नाचं उत्तर सुद्धा कसं देऊ की चुंबक तारेवर कशा प्रकारे बल प्रयुक्त करेल? आपण असं म्हणू शकतो की चुंबक सुद्धा स्वतःचे चुंबकीय क्षेत्र तयार करतो, बरोबर? तर या छोट्या चुंबकीय सुईचं क्षेत्र अशा प्रकारे दिसेल आणि हे चुंबकीय क्षेत्र तारेवर बल प्रयुक्त करते. मग याचा अर्थ सामान्यतः आपण असं म्हणू शकतो की जेव्हाही आपण एका चुंबकीय क्षेत्रात विद्युत प्रवाह वाहून नेणारी तार किंवा वाहक ठेवतो तेव्हा त्यावर एक बल प्रयुक्त होत असतं. तर म्हणजे चुंबकीय क्षेत्र हे फक्त इतर चुंबकांवरच बल प्रयुक्त करत नाही तर विद्युत प्रवाह वाहून नेणाऱ्या तारांवरही ते बल प्रयुक्त करत असतं. आणि हे खूप मजेदार आहे कारण आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे की विद्युत प्रवाह वाहून नेणाऱ्या तारा या चुंबकासारख्याच वागतात आणि म्हणून त्यांच्यावर चुंबकीय क्षेत्राचा परिणाम होतो. ठीक आहे. आणि मग हे सगळं मजेदार केव्हा होईल? जेव्हा या विद्युत प्रवाह वाहून नेणाऱ्या तारेवर या चुंबकीय क्षेत्रामुळे जे बल प्रयुक्त होत आहे त्यामुळे जेव्हा याचं विस्थापन होईल, जेव्हा ही तार हलेल तेव्हा मजा येईल. मग याचाच अर्थ आपण विद्युत ऊर्जा वापरून काहीतरी हलवू शकतोय. आणि हेच आपल्या पंख्यांमध्ये, इलेक्ट्रिक कारमध्ये किंवा कुठल्याही मशीनमध्ये वापरलं जातं जिथे आपण विद्युत ऊर्जा वापरून कुठली तरी वस्तू हलवण्याचा प्रयत्न करतो. तर आपण त्या वस्तूला चुंबकीय क्षेत्रात ठेवतो आणि चुंबकीय क्षेत्र त्या वाहकावर बल प्रयुक्त करतं. पण त्यातून काही उपयुक्त गोष्टी करण्यापूर्वी आपण आधी या बलाचे गुणधर्म शिकून घेऊया. आणि त्यासाठी आपल्याला एक समान म्हणजे युनिफॉर्म चुंबकीय क्षेत्र हवं. हे अशा प्रकारचं चुंबकीय क्षेत्र नाही, पण अशा प्रकारचं क्षेत्र जिथे क्षेत्राची तीव्रता आणि दिशा सर्वत्र सारखीच आहे. असं का बरं हवं आपल्याला? असं यासाठी हवं की त्यामुळे मग हे चुंबकीय क्षेत्र तारेवर कसा परिणाम करतंय हे आपल्याला योग्यपणे मोजता येईल आणि समजू शकेल. मग आता इथे आपण पाहू शकतो या चित्रात की हे चुंबकीय क्षेत्र एकसमान नाही, युनिफॉर्म नाही. त्याची दिशा तारेच्या भोवती बदलते आहे. त्याची तीव्रता सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी आहे. तर मग हे अशा प्रकारचं चुंबकीय क्षेत्र नको. आपण या तारेला एक समान चुंबकीय क्षेत्रामध्ये ठेवू आणि त्याचा तारेवर कशा प्रकारे परिणाम होतो ते पाहूया. तर मग एक समान चुंबकीय क्षेत्र तयार करण्यासाठी आपल्याला फक्त 2 मोठे चुंबकांचे ध्रुव हवे. आणि मग आता जर आपण या 2 ध्रुवांच्या मधले क्षेत्र पाहिले तर तुम्हाला आठवत असेल त्याप्रमाणे चुंबकीय बलरेषा उत्तर ध्रुवापासून सुरू होतात, दक्षिण ध्रुवामध्ये संपतात. म्हणून मग या 2 ध्रुवांच्या मध्ये चुंबकीय क्षेत्र अशा प्रकारे दिसेल. इथे आपण पाहू शकतो की या क्षेत्राची दिशा सर्वत्र एकसारखीच आहे, डावीकडून उजवीकडे. आणि या बलरेषा सुद्धा यांचे अंतर एकमेकांपासून जवळपास सारखेच आहे. म्हणजे हे एक समान क्षेत्र आहे, युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आहे. आणि मग आता इथे आपण आपल्या तारेचा प्रयोग करू शकतो. इथे आपण आपली विद्युत प्रवाह वाहून नेणारी तार ठेवू आणि आपला प्रयोग पूर्ण करू. आणि आता तुम्ही विचार करत असाल की आपल्याला हे असे 2 मोठे ध्रुव कसे मिळतील? तर थोडा विचार करा. एक तर 2 मोठे मोठे पट्टी चुंबक घ्या आणि त्यांना अशा प्रकारे दूर दूर ठेवा. नाही तर एक मोठे नालचुंबक घ्या, ज्याला इंग्लिशमध्ये हॉर्सशू मॅग्नेट म्हणतात. हे घोड्याच्या नालेसारखं दिसतं
आणि इथे उत्तर आणि दक्षिण ध्रुव अशा प्रकारे असतात की त्यांच्यामध्ये एक समान चुंबकीय क्षेत्र तयार होत असतं. ठीक आहे, तर चला आता आपली विद्युत प्रवाह वाहून नेणारी तार या चुंबकीय क्षेत्रात ठेवूया. इथे या तारेला बॅटरी जोडून त्यातून विद्युत प्रवाह प्रवाहित केलाय, पण ते सगळं मी इथे नाही दाखवणार. मग आता प्रयोग सुरू करू आणि हे बल कशावर अवलंबून आहे ते पाहू. सगळ्यात पहिले जे आपल्याला तपासायचं आहे ते म्हणजे हे बल विद्युत प्रवाहाच्या तीव्रतेवर कसं अवलंबून आहे हे. तर विचार करा की या तारेवर कार्य करणाऱ्या बलाचं काय होईल जर या विद्युत प्रवाहाची तीव्रता वाढली तर काय होईल. मग असं आहे की विद्युत प्रवाह वाहून नेणारी तार चुंबकासारखी वागते आणि म्हणून तिच्यावर या चुंबकाचा आणि चुंबकीय क्षेत्राचा परिणाम होतोय, बरोबर. आता जर आपण विद्युत प्रवाह वाढवला तर त्या तारेचं चुंबकत्व वाढेल, बरोबर. म्हणजे काय, तर विद्युत प्रवाह वाढला तर तारेच्या भोवतीचं चुंबकत्व सुद्धा वाढतंय आणि मग अर्थातच त्यावर प्रयुक्त होणारं बल सुद्धा वाढेल. तर इथे तेच होत आहे. आपल्या तारेतून जास्त विद्युत प्रवाह प्रवाहित केला तर त्या तारेला आपोआपच जास्त बल जाणवेल. तर म्हणजे आपण फक्त विद्युत प्रवाह वाढवून बल वाढवू शकतो आणि विद्युत प्रवाह कमी केला तर बल कमी करू शकतो. विद्युत प्रवाह शून्य केला तर बल सुद्धा नाहीसे होईल. आता या प्रयोगाचा आणखी एक परिणाम बघू. हा दुसरा परिणाम इतका स्पष्ट नाही. असं आढळून येतं की या तारेवर कार्य करणारं जे बल आहे ते केवळ विद्युत प्रवाहावरच नाही तर ते तार आणि चुंबकीय क्षेत्र यांच्यामधल्या कोनावर सुद्धा अवलंबून आहे. असं लक्षात आलंय की जेव्हा हा कोन लंब असतो, कोणता कोन, विद्युत प्रवाहाच्या दिशेतला आणि चुंबकीय क्षेत्राच्या दिशेचा, ह्या दोनमध्ये जो कोन बनतो हा कोन जेव्हा 90 अंश असतो तेव्हा बल हे सगळ्यात जास्त असतं. म्हणजे विद्युत प्रवाह आणि चुंबकीय क्षेत्र जेव्हा एकमेकांना लंब असतात तेव्हा या तारेवर सगळ्यात जास्त बल प्रयुक्त होतं. म्हणजे तार चुंबकीय क्षेत्राला लंब असेल तेव्हा सर्वाधिक बल अनुभवते. म्हणजे मग सध्या या स्थितीमध्ये या तारेवर सगळ्यात जास्त बल प्रयुक्त होत आहे. पण समजा आपण ही तार अशी ठेवली. आता विद्युत प्रवाहाची दिशा आणि चुंबकीय क्षेत्राची दिशा दोन्ही समांतर झाल्या. तर या ठिकाणी त्या तारेवर शून्य बल प्रयुक्त होतं. जरी या तारेतून विद्युत प्रवाह तितकाच असला आणि बाकी सगळे सारखंच असलं तरी हे बल कमी कमी होतं आणि मग शेवटी शून्य होतं. आणि 90 डिग्री आणि 0 डिग्री यांच्यामध्ये दुसरा कुठलाही कोन असला तर मात्र ते बल जास्तीत जास्त बलापेक्षा काही प्रमाणात कमी असतं. जसा जसा हा कोन 90 डिग्रीपासून हळूहळू कमी होईल तसं तसं त्या तारेवर प्रयुक्त होणारं बल सुद्धा कमी होईल. तर हे लक्षात ठेवणं फार महत्त्वाचं आहे. म्हणजे काय, तर बल कोनावर अवलंबून असतं. जर विद्युत प्रवाह आणि चुंबकीय क्षेत्र यांच्यातला कोन 0 असेल तर 0 बल प्रयुक्त होईल. जर हे दोन एकमेकांना लंब असतील तर सर्वाधिक बल प्रयुक्त होईल. आणि आता या व्हिडिओमधली सगळ्यात शेवटची गोष्ट म्हणजे या तारेवर कार्य करणाऱ्या बलाची दिशा. आता त्याबद्दल आपण एक वेगळा व्हिडिओ बघणारच आहोत. पण तुम्हाला काय वाटतं, ही दिशा कशावर अवलंबून असेल? एकदा व्हिडिओ थांबवा आणि थोडा याबद्दल विचार करा. तर मग तुमचा विचार करून झाला असेल तर आता ऐका. या सगळ्या प्रयोगातून आपल्याला असं लक्षात आलंय की तारेवर कार्य करणाऱ्या बलाची दिशा दोन गोष्टींवर अवलंबून असते. ती म्हणजे विद्युत प्रवाहाची दिशा कुठली आहे यावर आणि चुंबकीय क्षेत्राची दिशा कशी आहे यावर सुद्धा. आता या व्हिडिओमध्ये आपण ते इतकं तपशीलवार बघणार नाही आहोत. त्यासाठी आपण आणखी एक व्हिडिओ बनवलाय. पण या दोन गोष्टींवर तारेवर प्रयुक्त होणाऱ्या बलाची दिशा अवलंबून असते हे मात्र सध्यासाठी लक्षात ठेवा. तर मग आता या व्हिडिओमध्ये आपण काय काय शिकलो याची पटकन उजळणी करूया. आपण शिकलो की एका चुंबकीय क्षेत्रात ठेवलेली विद्युत प्रवाह वाहून नेणारी तार एका बलाचा अनुभव घेते आणि याचा वापर करून आपण विद्युत ऊर्जेचे गतीमध्ये रूपांतर करू शकतो. आणि आपण या बलाचे काही गुणधर्मसुद्धा शिकलो. आपण पाहिलं की विद्युत प्रवाह जितका जास्त असेल बलसुद्धा तितकं जास्त असेल. आपण हे पाहिलं की जेव्हा तार ही चुंबकीय क्षेत्राच्या दिशेला लंब असते तेव्हा त्यावर प्रयुक्त होणारं बल सगळ्यात जास्त असतं. आणि सगळ्यात शेवटी त्या बलाची दिशा ही विद्युत प्रवाहाच्या दिशेवर आणि चुंबकीय क्षेत्राच्या दिशेवर दोन्हींवर अवलंबून असते. ठीक आहे, तर मग या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.